इट इज नॉट अबाउट 5 किलो काजू और नो काजू. इट इज अबाउट काजू जे आसा पळय थंय. इट इज अबाउट एनवायरमेंट, इट इज अबाउट प्लांट्स, इट इज अबाउट ट्रीज, इट इज अबाउट वॉटर, इट इज अबाउट रिटेनिंग ऑफ प्लेटोज वीच एक्चुअली उदक थंय रावता आनी थंय झिरपून उदक लोकांचे झरे सकयल येता. इट इज नॉट एट ऑल अबाउट सम किलो ऑफ काजू. पळय थंय जर एक मेगा रेजिडेंशियल प्रोजेक्ट येतालो हांव समजूंक शकतालो, किंवा थंय जर एक केमिकल फॅक्टरी प्रपोज केल्ली आय कूड हॅव अंडरस्टूड. IITन म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आसा तातूंत ग्रीन बिल्डिंग्स हातूंत जर सगळ्याकीन चड म्हाका दिसता रिसर्च कोणें केल्या आसा ती IITन केल्ली आसा. दुसरें म्हणजे तांचे जो कॅम्पस आसता दे आर द मोस्ट एनवायरमेंटल फ्रेंडली कॅम्पसीस. दुसरें जे सरावंडींग स्कूल्स आसा, सरावंडींग स्कूल्सांक दे ब्रिंग टू द ऑन पार विथ गुड स्कूल्स, कारण दॅट इज पार्ट ऑफ देअर बिल्डिंग द इकोसिस्टम. तर खुबश्यो गजाली आसा ज्यो पॉझिटिव्ह जावपाच्यो. सी वी आर नॉट टॉकिंग अबाउट केमिकल फॅक्टरी कमिंग अप देअर. हाऊ डू यू रिएक्ट टू एनवायरमेंट डिग्रेडेशन? नाही, परत म्हणून तुका सांगलें न्ही हांवें, मोस्ट आतां फाल्यां सस्टेनेबल डेव्हलपमेंट जर आमी म्हणटा, फाल्यां आज पर्यंत कोणें घर बांदिल्लें आसा एक झाड मारल्या शिवाय? मग आर वी ऑल्सो पार्टी टू दॅट डिस्ट्रक्शन? तुम्ही पळयतात GNH.